कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघू इकडे बघू। श्रीकांत सर, लक्ष कुठं असतं तुमचं? थोडक्यात निभावलं म्हणून लई काही झालं असतं म्हणजे? सावकाश। आता बरं वाटेल तुम्हाला। आलेच। थँक्यू। तू का असतस? ती रागावली म्हणून आनंद होतोय तुला? हो, असंच पाहिजे तुम्हाला। अरे पण पारू किती आपुलकीने करते ना सगळ्यांसाठी। कधीतरी तिचं लग्न होईल, इथून निघून जाईल। बाबा, काहीतरी ना अशी जादू व्हायला पाहिजे ना की ती कायमची आपल्या सोबत राहिली पाहिजे। माझ्याकडे एक आयडिया आहे। हा? पण अहिल्याला ती पसंत पडेल नाही पडेल काही सांगता येत नाही रे। अहो, ते बघू ना आपण नंतर, तुम्ही आयडिया तर सांगा आधी। चांगली आयडिया आहे। ऐक ऐक, पारूचं ज्या मुलाबरोबर लग्न होईल ना त्याला आपण आपल्या कंपनीत नोकरी देऊयात ना, आणि घर सुद्धा देऊयात राहायला, म्हणजे ते दोघं आपल्या सोबतच राहतील। काय बाबा, ही आयडिया तर माझ्या पण डोक्यात होती। हा मग काय नाही, का पण तुम्ही नका कापा, मला काम करू द्या। आणि यावेळी सावकाश। हो, पण नाही पटली का फारशी? बेसिक आहे हो। पारू, 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 पारू। ए, हे घे। चुमडी कुठे फिरत असतेस? माझ्या बॅग सगळ्या रूम मध्ये नेऊन ठेव। वय प्रिया, तुझ्या पण दे ना। नाही नाही, मी ठेवते। अगं दे। द्या प्रिया मॅडम, मी ठेवते। अगं बाबा, हा? ऍक्च्युली एक महत्वाचा मेल पाठवायचा आहे, मी आलोच। आम्ही पाठवलं। काही झालं असतं तर मी काय केलं असतं? खरंच मला काही झालं असतं तर तुम्हाला फरक पडला असता? चुकीचा प्रश्न आहे, मला फरक पडणारच। अरुण, तू माझी एकमेव मैत्रीण आहेस। हो हो, करतो करतो। बरं, आज नाही उद्या करतो, पण करतो। कमेन। हो, चला चल, बाय बाय बाय, ठेवतो। हो, बाय। प्रीतम सर, प्रिया मॅडमच्या बॅगा। अरे पारू, तू का आणलंस या बागा? त्यांनी सांगितलं का तुला आणायला? यार, प्रिया मॅडम असं का करतात तुम्हाला खरंच कळत नाही। दे इथे। अहो प्रीतम सर, काय चाललंय तुमचं? हे बघा, प्रिया मॅडमनी नाही, दामिनी मॅडमनी सांगितल्या होत्या। आणि सांगितल्यास प्रिया मॅडमनी तर काय बिघडलं? हो, माझं हेच तर काम आहे। तू काय फक्त सर्वंट आहेस या घरची? त्याहीपेक्षा जास्त आहेस ना, माझी मैत्रीण आहेस। अगं, आई तर तुला मुलीसारखं मानते, असं काय करतेस तू? प्रीतम सर, ह्यो तुमचा मोठेपणा झाला। आणि खरं सांगू का, मला ही समधी कामं करण्यात काहीच वाटत नाही। समध्यांची काळजी घेणं, ह्या घरची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे। हो हो, पण आपलं रिलेशन तर वेगळं आहे ना पारू। अगं, तुझ्यामुळे माझं आणि प्रिया मॅडमचं लग्न झालंय। आठवतंय ना आपण गेलो होतो तिकडे? हा, तू माझी वहिनी दादाची बायको बनून राहिली होतीस तिथे। हा, भलेही ते सगळं खोटं होतं, पण किती काळजी घेतली होतीस तू दादाची। आणि इतकी चांगली काळजी घेतली होतीस ना की दुसरं कोणी घेऊच शकत नाही।
उद्या त्याची खरी बायको आली ना तरी इतकी चांगली काळजी घेईल की नाही मला माहित नाही. काय बोलतेस तू? प्रीतम सर, हे तुम्ही आत्ताच नाही ठरवू शकत. मला खात्री आहे देवी आई आदित्य सरांसाठी चांगलीच मुलगी शोधतील. हो, पण ती तुझ्यासारखी काळजी घेणारी नसेल ना. आणि मग आपलं जे काय बॉन्डिंग आहे तिच्या बरोबर होणं अशक्य आहे ग. प्रीतम सर, समजा येळेवर सोडून द्या, होईल समजा व्यवस्थित. न, प्रीतम सर, तुम्ही लई भारी आहात. तुम्ही घ्याल जमवून कुणाशी बी. हो का? हे बरं, मी येते. खरं सांगत्या दादासाहेब, ते भंगार ना इतके महाग विकत होते. दामिनी, त्याला अँटिक म्हणतात आणि ते विकत नव्हते, ते ऑप्शन होतं. तर लोक ते आनंदाने जास्त पैसे देऊन घेतात. हा पण एवढं महाग जुन्या काय वस्तू. पाठवलं बेल? हो, गुड. आदित्य, मी काय ऐकतोय, म्हणजे साक्षात अहिल्यादेवी इम्प्रेस झाल्या त्या मुलीवर. म्हणजे काय नाव त्या मुलीचं? अनुष्का. अनुष्का नाव होतं तिचं. हा, अनुष्का. काय? खरंच कमाल होती ना ती मुलगी. आय मीन, आई तिचं कौतुक करून दमत नाहीये. द वे शी वॉज टॉकिंग, द वे शी वॉज एक्सप्रेसिंग हरसेल्फ, तिची अँटिक्स बद्दलची अंडरस्टँडिंग, आय मीन ओव्हरऑल द वे शी वॉज कॅरिंग हरसेल्फ. खरंच आई, आय एम सॉरी, पण ती खरंच तुझ्यासारखी होते का? आय मीन, शी इज ग्रेट. बाप रे आदित्य, मुलगी आवडली वगैरे नाहीये ना तुला? गोष्टी न्यायच्या का पुढे? दामिनी काकू, नाही म्हणजे बघ ना, बहिणींना आवडलीये, प्रियाला आवडलीये, मग काय हरकत आहे? उरकून टाकू, विषय संपला. बोलायचं का लग्नाचं, सांग. अरे वा दामिनी, कधी नाही ते पहिल्यांदा चांगलं बोललीस तू. पण आदित्य सर, खरंच हरकत नाही. चांगली आहे मुलगी. प्रिया, आहिल्या, तुझं काय मत आहे? अरे तुम्ही आपापसात काय बोलताय? कोणी कोणी मला विचारेल का माझं मत काय आहे ते? पण पारो, तुझं काय मत आहे? अरे बाबा, अरे थांब थांब. अरे हा, हिला काय माहितच नाही का? अगं, आदित्यच्या चेहऱ्याकडे बघ जरा, कसा खुललाय तो. अगं, आत्ताच एक मुलगी बघू झालाय तो लग्नासाठी. बघ हा आदित्य, तुला हवं असेल तर मी बोलते तिच्याशी, आई तू पण. पण ती अपॉइंटमेंट देईल ना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.